नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे शब्द. त्याच्यामधला पहिला शब्द जो आहे तो म्हणजे कायरल कार्बन कशाला म्हणतात. पहिला शब्द ज्याच्याबद्दलची आपल्याला आज माहिती घ्यायची आहे त्याचं नाव आहे कायरल कार्बन. कायरल कार्बन कशाला म्हणतात याच्यापासून आज आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला शब्द जो आहे त्याचं नाव आहे कायरल कार्बन. म्हणजे काय, कसला कार्बन, ज्याला आपण म्हणतो कायरल कार्बन, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण बघूया. आता अशा प्रकारचा कार्बन ज्या कार्बनला जोडलेले 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स वेगवेगळे असतील तर त्याला म्हणायचं कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन ज्या कार्बनला जोडलेले 4ही ग्रुप किंवा ॲटम्स वेगवेगळे असतील, डिफरंट असतील, तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. उदाहरण बघा, हा कार्बन आहे. समजा ह्या बाजूला काय जोडले CH3, समजा इकडे काय जोडले Cl, समजा इकडे काय जोडले H, इकडे काय जोडले CH2 CH3. आता हा बघा कार्बन तुम्ही, हा कार्बन या बाजूला मिथिल आहे, या बाजूला हायड्रोजन आहे, या बाजूला Cl आहे, या बाजूला इथिल आहे. अरे बाबांनो, याचा अर्थ असा होतो की हा जो कार्बन आहे हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय. जर एखादा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला असतो. मग हा कार्बन कसा आहे, कायरल. असं आस्टेरिस्क लिहायचं वरी, कळलं का, आणि ते दर्शवायचं की हा कार्बन कायरल आहे. कळलं का, हा कार्बन कायरल आहे कारण या ठिकाणी हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. ओके, आणखीन काही उदाहरण आपण घेऊ. मग कायरल कार्बन म्हणजे तरी काय, कारण एखाद्या मॉलिक्यूलमध्ये असलेला असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय असा जो कार्बन असतो, दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. द कार्बन ॲटम इन ए मॉलिक्यूल which is attached to 4 different atoms or group is called as chiral carbon. The carbon atom in a molecule which is attached to 4 different atoms or group is called as chiral carbon. म्हणजे असा कार्बन, त्या मॉलिक्यूलमध्ये असलेला असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय असा जो कार्बन आहे दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. म्हणजे कायरल कार्बन हा असा असतो जो 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला असतो. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, समजा CH3 आहे, समजा इथं CH2 आहे, समजा इथं CH3 आहे, समजा इथं OH आहे, आणि ह्या बाजूला समजा CH2 CH3 आहे. आता या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे. आता या उदाहरणामध्ये हा बघा कार्बन तुम्ही, हा कार्बन इकडं CH3 आहे, इकडं OH आहे, इकडं इथिल आहे, आणि इकडं N प्रोपिल आहे. म्हणजे हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय. याचा अर्थ हा कार्बन सुद्धा कायरल कार्बन आहे. संपलं. हा कार्बन कायरल का बरं, कारण हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. अरे बाबांनो, एका वाक्यात सांगतो, असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं कायरल. कायरल कार्बनला आपण कसं ओळखतो हे तुमच्या समोर आहे. उदाहरण घेऊ आपण. आता हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आता या एक्झाम्पलमध्ये, आता हे एक्झाम्पल जे आहे आपल्या समोर आपण लिहिलेलं आहे. आता हा कोण आहे कार्बन, आता हा कार्बन या बाजूला कुठला ग्रुप आहे CH3, या बाजूला कुठला ग्रुप आहे C2H5, या बाजूला कुठला ग्रुप आहे H, आणि या बाजूला कुठला ग्रुप आहे Cl. म्हणजे हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला जोडलाय किंवा ग्रुपला जोडलाय. म्हणजे हा जो कार्बन आहे दिस कार्बन इज कॉल्ड एज कायरल कार्बन. बाबांनो, हा जो कार्बन आहे तो कायरल आहे कारण हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. बस अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला तो शब्द डिफाईन करता येतो. कायरल कार्बन म्हणजे काय, कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. संपलं. आणि एक लक्षात घ्या, आता काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. जे उदाहरणं आहेत आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत आणि ते समजून घेतलेले आहेत. याचा पुढचा जो शब्द प्रयोग आहे तो आपण करूयात.
पहिल्यांदा काय समजून घेतलं आपण, कायरल म्हणजे काय. आता पुढचा जो शब्द प्रयोग आहे तो म्हणजे कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय. कायरल मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, कायरल कार्बन असलेला मॉलिक्यूल म्हणजे कायरल मॉलिक्यूल. परंतु त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा शब्द ॲड केलेला आहे, ते पण आपण ॲड करू आणि तो शब्द डिफाईन करण्याचा प्रयत्न करूयात. फक्त लक्षात ठेवा, कायरल कार्बन म्हणजे असा कार्बन जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे. संपलं. सच ए कार्बन इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. मग अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. काही उदाहरणं तुमच्या समोर घेतलेले आहेत. अजून एक उदाहरण घेतो. हे बघा, H आहे, C आहे, CS3 आहे, CH2 आहे, CS3 आहे आणि इथं OH आहे. बघा, इथं कोण आहे H, इथं कोण आहे CS3, इथं कोण आहे CS2 CS3, इथं कोण आहे OH. म्हणजे चारही बी ॲटम्स किंवा ग्रुप डिफरंट आहेत ना. अरे बाबा, हा कार्बन जो आहे तो कसा आहे, कायरल आहे. कारण हा कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडला आहे, म्हणून त्या कार्बनला सुद्धा आपल्याला काय म्हणता येतं, कायरल कार्बन असं म्हणता येतं. म्हणून लक्षात घ्या, जो कार्बन 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलेला आहे अशा कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. द कार्बन इन ए मॉलिक्यूल विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. The carbon in a molecule which is attached to 4 different atoms or group is called as chiral carbon. आता नेक्स्ट आहे कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय, तो शब्द प्रयोग या ठिकाणी आपण थोडक्यात डिफाईन करू. लिहून घ्या. ठीक आहे. आता दुसरा जो शब्द प्रयोग आहे तो आहे कायरल मॉलिक्यूल. कायरल मॉलिक्यूल कशाला म्हणतात ते बी या ठिकाणी आपण माहिती करून घेऊ. व्हॉट इज मीन बाय कायरल मॉलिक्यूल. बघा, एक वाक्य सांगतो. अशा प्रकारचा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन आहे अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल. पण अजून एक महत्त्वाचं वाक्य पुस्तकात दिलेलं आहे की तो जो मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे त्या मॉलिक्यूलची मिरर इमेज ही त्याच्यावरती सुपर इम्पोज होता कामा नये. आता नवीन शब्द आला आपल्याकडे, मिरर इमेज. समजून घेऊयात आपण. आता आपल्या समोर लिहिलेलं आहे बाबा, मिरर आरसा आणि इमेज म्हणजे प्रतिमा, आरशामधली प्रतिमा. ऐका, पहिल्यांदा त्या शब्दाचा अर्थ आपण घेऊ लक्षात, म्हणजे तुम्हा सर्वांना कळेल. मिरर इमेजचा अर्थ काय होतो, मिरर इमेज या शब्दाचा अर्थ होतो आरशामधली प्रतिमा. समजा एखादा मॉलिक्यूल आपण घेतला आणि त्या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा म्हणजे त्याची मिरर इमेज, ते दोघं एकमेकावरती सुपर इम्पोज होता कामा नये. तुम्ही म्हणसाल गुरुजी सुपर इम्पोज म्हणजे काय, डू नॉट सुपर इम्पोज. सुपर इम्पोज आता सुपर इम्पोज होणे म्हणजे काय बघा, ऐका नीट ऐका. मी तुमच्यासमोर एक उदाहरण घेतो म्हणजे कळेल. बघा बघा ऐका. आता हे आपला हात डावा आहे. डाव्या हाताची आरशामधली प्रतिमा कशी असते, उजव्या हातासारखी असते. म्हणजे हे दोन्ही हात एकमेकाची आरशामधली प्रतिमा आहेत. कळलं. हा एक मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आरशामधली प्रतिमा हो का, ही अशी असणार आहे. आता हे दोन्ही एकमेकावरती आपण जर ठेवलो तर सुपर इम्पोज होत नाही हो का. ह्याचा अंगठा ह्या बाजूला आहे, ह्याचा अंगठा ह्या बाजूला आहे, ह्याची करंगळी ह्या बाजूला आहे, ह्याची करंगळी ह्या बाजूला आहे, ह्याच्या करंगळीपासलं बोट इकडं आहे, ह्याच्या करंगळीपासलं बोट इकडं आहे. म्हणजे हे दोन्ही एकमेकावरती सुपर इम्पोज झाले का, नाही. लक्षात घ्या, तुमचं जसं डावा हात आणि उजवा हात आहे हे दोन्ही हात एकमेकाची आरशामध्ये प्रतिमा आहेत. परंतु डावा हात आणि उजवा हात आपण जर उजवा हात उचलला आणि डाव्या हातावर ठेवला तर ते एकमेकावरती सुपर इम्पोज होत नाहीत. कारण ह्याचा अंगठा इकडं आहे आणि ह्याचा अंगठा इकडं आहे, ह्याची करंगळी इकडं आहे, ह्याची करंगळी इकडं आहे, करंगळीपासलं इकडं आहे, करंगळीपासलं इकडं आहे. मग सुपर इम्पोज न होणे मास त्याला. हिथं उदाहरण समजून घेऊ आपण. सुपर इम्पोज न होणे म्हणजे काय. आता बघा एक उदाहरण आपल्या समोर आहे. नीट ऐका बघा, नीट ऐका वस्तू. आता बघा, हा एक मॉलिक्यूल आहे तुमच्यासमोर. इथं CS3 आहे, हा C, हा H, हा Cl आणि C2H5. हा एक मॉलिक्यूल. ठीक आहे. मग आता मला सांगा, ह्याच्यामध्ये ह्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन आहे का, आहे ना. हा कार्बन कसा आहे, कायरल आहे. कारण हा कार्बन CS3 मिथिल, Cl क्लोरीन, C2H5 इथिल, H हायड्रोजन अशा 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला जोडलाय. म्हणून हा कार्बन कसा आहे, कायरल.
म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन आहे, कळलं का? आणि त्याची आरशामधली प्रतिमा कशी? हो का, अशी. नीट बघा बरं का, नीट बघा, घोळ करू नका. हो का, ही आरशामधली प्रतिमा. आता ह्याच्यामध्ये आरसा ठेवलो आपण, तर ह्या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा अशी. आता ही आरशामधली प्रतिमा म्हणजे ही झाली मिरर इमेज, आणि ही मिरर इमेज आपण जर ह्याच्यावर ठेवली तर ती सुपरइम्पोज होत नाही. हो का, हे उचलो आपण, हे उचललं, ह्याच्यावर ठेवा. हो का, हे ठेवलं आपण. बघा आता इथं बघा CS3 आहे, ह्याच्या खाली काय आहे? CS3 आहे. दोन्ही बरोबर आलं. हे इथं बघा C2H5 C2H5. ठीक आहे. आता इकडे बघा हे Cl आहे, इथं खाली कोण आहे? H आहे. म्हणजे Cl वर Cl आलं नाही, इथं H आहे, आणि H वर H आलं नाही, H वर कोण आलं? Cl. आणि इथं Cl वर काय आलं? H. म्हणजे हे दोन्ही एकमेकावरती सुपरइम्पोज झाले का? नाही. म्हणून हो का, एखादा मॉलिक्यूल आणि त्याची आरशामधली प्रतिमा, हो का, हे मिरर इमेज, हे दोन्ही एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. आणि अशा प्रकारचा मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. कळलं का? बघा, कायरल मॉलिक्यूलची व्याख्या फार सोपी आहे, फक्त लक्षात घ्यायचं आहे. हो का, हा मॉलिक्यूल ह्याच्या आरशामधली प्रतिमा कशी असेल? अशी असेल. आणि हे दोन्ही एकमेकावरती आपण ठेवले, सुपरइम्पोज होईल का? होणार नाही. आता बघा हिथं समोर कोण आहे? H आहे, पाठीमागे कोण आहे? Cl आहे. दोन्ही सेम आले का? नाही. इथं बघा समोर कोण आहे? Cl, पाठीमागे कोण आहे? H. सुपरइम्पोज झाले का? नाही. म्हणजे तो मॉलिक्यूल आणि त्याची आरशामधली प्रतिमा एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. लक्षात घ्या. आणि असा जो मॉलिक्यूल असतो, अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला म्हणतात कायरल मॉलिक्यूल. आता सांगतो मी स्पष्टीकरण, समजावून सांगितलं. आता अजून ऐका नीट. बघा ऐका बरं का. हां, आता इथं काय म्हणतोय? कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय बाबा? हो का, असा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये ठीक आहे. आता हे काढलं आपण स्ट्रक्चर. हा कार्बन आहे ना, आणि ह्या कार्बनच्या चारही बाजूला वेगवेगळे ॲटम्स आहेत. मिथिल आहे, हायड्रोजन आहे, इथिल आहे आणि क्लोरीन आहे. चारही वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं हा कार्बन कायरल, म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन आहे. आता ह्याची आरशामधली प्रतिमा आपण काढू. बघा हे आरसा धरू आपण, हे आरसा असं दाखवायचं. आता ह्याच्या आरशामधली प्रतिमा कशी? CS3 ला CS3, हे C. चला इथं कोण येईल? C2H5, आणि ह्या बाजूला येईल तुमचा कोण? H, आणि ह्या बाजूला कोण येईल? Cl. झालं. आता हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल, हे दोन्ही मॉलिक्यूल, ह्या दोघांमध्ये काय आहे? कायरल कार्बन आहे. अरे बाबा, ह्या मॉलिक्यूलमध्ये कायरल कार्बन आहे, कायरल कार्बन आहे, परंतु ह्या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा ही आहे. ही उचला आणि ठेवा याच्यावर. ही उचला आणि असं ठेवा. CS3 ला CS3 येते, C2H5 ला C2H5 येते, पण H ला काय येते? Cl. मॅच होत नाही. आणि Cl ला काय येते? H. हे वरील ठेवल्यावर असं बरोबर. म्हणजे हे दोन्ही एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाही. असा मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. म्हणजे हे दोन्ही कायरल मॉलिक्यूल आहेत. कायरल मॉलिक्यूल म्हणजे असा मॉलिक्यूल ज्या मॉलिक्यूलमध्ये कमीत कमी एक कायरल कार्बन आहे, आणि त्या मॉलिक्यूलची आरशामधली प्रतिमा म्हणजे त्याची मिरर इमेज त्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही. मग अशा प्रकारचा जो मॉलिक्यूल असतो, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. कायरल मॉलिक्यूल कंटेन्स वन कायरल कार्बन and its mirror image do not superimpose perfectly. कळलं का? And the molecule do not superimpose perfectly on its mirror image. तो मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती सुपरइम्पोज परफेक्टली होत नाही. असा मॉलिक्यूल, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. कायरल मॉलिक्यूल म्हणजे कायरल कार्बन असलेला मॉलिक्यूल, आणि त्याचबरोबर त्या तो मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती परफेक्टली सुपरइम्पोज होत नाही. असा जो मॉलिक्यूल असतो, दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. आणि म्हणून त्याची व्याख्या आहे काय? द मॉलिक्यूल विच कंटेन्स ॲट लिस्ट वन कायरल कार्बन अँड विच डू नॉट सुपरइम्पोज परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेज, अँड दॅट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज कायरल मॉलिक्यूल. झालं. हे दोन्ही कसे आहेत? कायरल आहेत.
कारण ह्याच्यामध्ये काय कायरल कार्बन आहे, ह्याची ही मिरर इमेज आहे, ह्याच्यावरती सुपरइम्पोज होत नाही, परफेक्टली सुपरइम्पोज होत नाही. संपलं. हा संपूर्ण भाग अशा प्रकारचा आहे. प्रत्येक संकल्पना नीट लक्षात घ्या, कारण हा भाग समजून घेत असताना थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्यावं लागतं. आणि आरशामधली प्रतिमा कशी असते सांगितलं. आता आणखीन एक शब्दप्रयोग आहे, तो आपण डिफाईन करून लिहून घ्या. बघा, नेक्स्ट शब्दप्रयोग आहे स्टिरिओ आयसोमर्स. आता हा जो शब्दप्रयोग आहे याचा नेमका अर्थ काय होतो समजावून सांगतो तुम्हाला. स्टिरिओ आयसोमर्स म्हणजे काय बघा. आता हा कोण आहे, कायरल मॉलिक्यूल आहे, कायरल मॉलिक्यूल, ठीक आहे. आणि ही काय त्याची मिरर इमेज, मिरर इमेज. ऐका बरं का, नीट ऐका. हे कोण आहे कायरल मॉलिक्यूल, हे कोण आहे त्याची आरशामधली प्रतिमा, त्याची मिरर इमेज, ठीक आहे. ह्या दोघांमध्ये आपण कंपेअर करू. स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय, स्टिरिओ आयसोमर म्हणजे एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याच्या आरशामधली प्रतिमा म्हणजे मिरर इमेज, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. लिहू इथं, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा, स्टिरिओ आयसोमर कधी म्हणायचं, जर एखादा कायरल मॉलिक्यूल असेल आणि त्याच्या आरशामधली प्रतिमा, ह्या दोघांमध्ये कंपेअर करा, ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. बघा, कार्बन किती आहे, 1 2 3, 3 कार्बन आहेत, C3 बरोबर. इथं मोजा 1 2 3, तेच आहे C3. मोजा हायड्रोजन, मोजा 1 3 4, 4 आणि 5 9, H9 बरोबर आहे. त्यानंतर मोजा Cl किती आहे, 1, Cl किती आहे 1, म्हणजे Cl1. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ह्याचा बी तेच आहे, ह्याचा बी तेच आहे. ह्याच्यामध्ये कार्बन 3, ह्याच्यामध्ये बी कार्बन 3, ह्याच्यामध्ये हायड्रोजन 9, ह्याच्यामध्ये बी हायड्रोजन 9, ह्याच्यामध्ये Cl1, ह्याच्यामध्ये बी Cl1, म्हणजे दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. दोघांचं स्ट्रक्चर बी सेमच आहे, स्ट्रक्चर सेम आहे. नाव बघायचं काय, ह्याचं नाव आहे 1 2 3 4 2 क्लोरोब्युटेन. ह्याचं बघा 1 2 3 4 2 क्लोरोब्युटेन. दोघांचं नाव सेमच आहे, म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे. सो दे हॅव सेम स्ट्रक्चर, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. बघा, नीट ऐका मी काय सांगतोय. बाबांनो, एक वाक्य लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. हा कन्सेप्ट समजून घेत असताना एक वाक्य फार महत्वाचं आहे. स्टिरिओ आयसोमर कुणाला म्हणायचं, स्टिरिओ आयसोमर म्हणजे एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ज्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, परंतु अरेंजमेंट ऑफ द ग्रुप्स इन द स्पेस इज डिफरंट. स्पेशियल अरेंजमेंट वेगवेगळे आहे. डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट, स्पेशियल अरेंजमेंट. संपलं, कळलं का. बघा, फार सोपं आहे, फक्त आपण त्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर प्रत्येक गोष्ट सहजपणे तुमच्या लक्षात येईल. संकल्पना सोप्या येतात, परंतु थोडंसं समजून घ्यावं लागतं, तेव्हा कळतं, अदरवाईज समजत नाही. बघा, कन्सेप्ट फार सोपा आहे, फक्त व्यवस्थित समजून घेतलं तर कळणार आहे, नसताना ही केमिस्ट्री तुम्हाला कळणार नाही. ओके. आता स्टिरिओ आयसोमर म्हणजे काय, स्टिरिओ आयसोमर म्हणजे एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ज्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, परंतु स्पेशियल अरेंजमेंट डिफरंट आहे, वेगळी आहे. संपलं, एवढंच. बरोबर आहे. कसं म्हणलं मी, एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ज्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, परंतु ज्यांचं स्पेशियल अरेंजमेंट डिफरंट आहे, वेगळं आहे, अशा प्रकारच्या दोन स्ट्रक्चरला म्हणायचं स्टिरिओ आयसोमर्स. समजलं का. मग आता कोणाची मांडणी, आता बघा, ह्याचा Cl कुणीकडे आहे, उजवीकडे आहे, ह्याचा Cl डावीकडे आहे, आणि ह्याचा H कुणीकडे आहे, डावीकडे, ह्याचा H कुणीकडे आहे, उजवीकडे. म्हणजे ह्यांची मांडणी, स्पेसमधली मांडणी वेगळी आहे, ह्यांची स्पेसमधली मांडणी वेगळी आहे. समजलं का.
हे आपण पहिल्यांदा लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि असं जर होत असेल, स्पेसमधली मांडणी जर वेगवेगळी असेल, दॅट इज कॉल्ड ॲज स्टिरिओआयसोमर्स. आणि म्हणून बघा, ए कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज हॅव्हिंग द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स अराउंड द कार्बन ॲटम. ह्या कार्बनच्या भोवताली असलेल्या 4 ॲटमची, ह्या कार्बनच्या भोवताली असलेल्या 4 ॲटम किंवा ग्रुपची स्पेसमधली अरेंजमेंट वेगळी असते. आणि असं असणे दॅट इज कॉल्ड ॲज द स्टिरिओआयसोमर्स. स्टिरिओआयसोमर म्हणजे काय मग? येस, ए कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज having the same molecular formula, same structural formula, but different spatial arrangement of 4 different atoms or group in the around the carbon. संपलं. मग अशा प्रकारचं त्याला आपण काय म्हणतो? स्टिरिओआयसोमर्स असं म्हणतो. हा एक शब्दप्रयोग आपल्या समोर आहे. ओके, अजून एक सांगतो बघा. आपल्या समोर अजून एक वाक्य आहे, हँडेडनेस. लगेच सांगतो आताच. हँडेडनेस और कायरलिटी म्हणजे काय? हँडेडनेस और कायरलिटी म्हणजे काय? बघा, कायरलिटी म्हणजे काय? ऐका, शब्द आपल्यासमोर काय बघा, हँडेडनेस किंवा कायरलिटी. एक वाक्य सांगतो तुम्हाला, ऐका बरं का नीट. हां, हे आपला डावा हात आहे आणि डाव्या हाताची आरशामधली प्रतिमा उजवा हात आहे. बरोबर आहे? म्हणजे डावा हात उजवा हात एकमेकाची आरशामधली प्रतिमा, आणि हे दोघं एकमेकावरती सुपरइम्पोज होत नाहीत. आता मी सांगितलं, मी डावा हात आणि उजवा हात हे दोघं एकमेकाची आरशामधली प्रतिमा असून डावा हात त्याच्यावरती आपण जर उजवा हात ठेवला तर तो सुपरइम्पोज होत नाही. बघा, समजते का? संपलं. मग जसं ह्या दोघांमध्ये संबंध आहे तसंच एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज ह्या दोघांमध्ये संबंध आहे. ज्याप्रमाणे डावा हात आणि उजवा हात या दोघांमध्ये रिलेशनशिप आहे, त्याच प्रकारचं रिलेशनशिप, त्याच प्रकारचा संबंध हा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज या दोघांमध्ये आहे, आणि त्याला म्हणतात हँडेडनेस और कायरलिटी. कळलं का? द रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड its mirror image is similar